हॅलो अँड वेलकम बॅक. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज सुट्टीचा दिवस होता. हृदयाच्या पप्पांना मंडे ऑफ असतो आणि संडेला त्यांना ऑफिसला जावं लागतं, कारण ऑफिसमध्ये कोणी नसल्यामुळे थोडंसं कामाचं मॅनेजमेंट त्यांना बघावं लागतं, म्हणून त्यांना ऑफिसला जावं लागतं. तर आज त्यांना सुट्टी होती. मंडेला सुट्टी असल्यामुळे म्हटलं आजचा दिवस निवांत आहे, आज काही लवकर वगैरे उठायचं नाही आणि तेच टिफिन बनवा आणि रोजचे कामं करा. पण असं आपण विचार करतो, पण आपल्याला जे आहे स्वयंपाक तो किचनमध्ये जाऊन करावाच लागतो आणि उशीर झाल्यामुळे एवढी जी चिडचिड होत होती, बिलकुलही स्वयंपाक करायची इच्छा होत नव्हती. तर आधी नाश्ता करून घेतला होता. ते मूग डाळ असते ती भिजत टाकली होती मी आणि त्या मूग डाळीचे आपण चिले बनवतो आयते, तुम्ही काय म्हणता ते तसे बनवले होते मी तव्यावर टाकून, जसे डोसे आपण बनवतो. तर ते खाल्ले होते, त्यामुळे भूक पण अशी लागली नव्हती. पण जेवायचं तर असतेच आपल्याला, स्वयंपाक तर करावं लागतोच. तर थोडी चिडचिड झाली, आमच्या दोघांचे वादविवाद झाले. तर त्यांचं असं म्हणणं होतं की घे तू काय करते तुझ्या कामात, मी सगळ्या कामात मदत करते. आणि माझं म्हणणं असं होतं की तुम्ही बिलकुलही मला मदत करू नका. एक तर ते एवढं छोटं किचन आहे आणि एवढं काउंटर टॉप छोटं आहे की तिथे एक जरी व्यक्ती एक्स्ट्राचा आला आणि त्यांनी त्याचे भांडे तिथे आणून ठेवले ना, तर काहीच सुचत नाही आणि एवढा पसारा होऊन जातो. आणि पसारा झाल्यावर मला तर किचनमध्ये काहीच सुचत नाही. मला थोडंसं व्यवस्थितच पाहिजे. आणि माझी आई वगैरे पण आली किचनमध्ये, तरी मी तिला लाल लागते. ते भांडे मी वर काढून देते आणि जेवढा पण पसारा तिथून उचलायचा मी प्रयत्न होते तेवढे मी करते, कारण सुचतच नाही तिथे जर जास्त पसारा झाला तर. आपल्याला असं मोठ्या मोठ्या घरात वावरून असतो आपण आणि मोठं काउंटर टॉप आणि सगळं, आणि एवढं छोटं म्हटलं तर ॲडजस्टच होत नाही. तर मला तर आता बऱ्यापैकी होते आणि मला खूप आवडते माझं किचन. मला काहीही माझ्या किचनविषयी कंप्लेंट नाही. पण कोणी जर एक्स्ट्राचं जर आलं तर मग अशी फजिती होते. तरी मी माझे जे कामं होते ते मी आवरले आणि त्यांना असे गोळे करून देत होती मी, जेणेकरून त्यांना पोळ्या करणं सोपं पडेल. आणि त्यांचं असं मधामधात सुरू होतं आणि मी म्हटलं चला बाजूला व्हा, मला करू द्या, आधीच उशीर झाला आहे आणि तुमचं काय मध्ये मध्ये सुरू आहे. तरी त्यांनी एक पोळी केली आणि छान गोल केली होती आणि छान झाली होती त्यांची पोळी. तर बॅचलर लाईफमध्ये त्यांनी सगळं हे एन्जॉय केलं आहे. पुणेमध्ये होते ते, पूर्ण बॅचलर लाईफ एन्जॉय केली आहे. सगळं त्यांना स्वयंपाकातलं येतं. पण आता बरेच दिवस झाले लग्न झालं तेव्हापासून त्यांना काही करायची गरज पडली नाही, कारण मी कोणत्या पण परिस्थितीत मॅनेज करत आली आहे. बरं नसलं तरी म्हणजे टिफिन दिलाच आहे. असं कधीच झालं नाही की टिफिन वगैरे मी दिला नाही. तर त्यांना अजून करायची काही म्हणजे जाणीवच नाही आहे. आता 3 वर्ष झाले लग्नाला. तर पहिल्यांदा आज त्यांचं असं होतं का मी करणार, तरी त्यांनी भाताचा कुकर लावला. माझं असं होतं की आज मी भात मांडत नाही, कारण हृदयाने ते आयते खाल्ले होते मूग डाळीचे. तर तिला काही आवश्यकता नव्हती भाताची आणि भात वरण लावा. रोज रोज बोर होऊन जातो भात वरण. पण मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी केली होती, तर त्या भाजीला छान रसा केला होता जास्त आणि पीठ पण जास्त मळलं होतं, जेणेकरून पोळ्या जास्त होईल. आणि कसं आपण ग्रेव्हीवाली भाजी केली मसाल्याची वगैरे, जशी आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी वगैरे, तर त्याच्यासोबत भात लागतोच. तर हृदयाच्या पप्पांनीच भात मांडून घेतला. तर पटापट मग आमच्या पोळ्या वगैरे आवरल्या. भात वगैरे मांडायची काही गरज पडली नाही आणि तेवढ्या वेळात मी माझे पण कामं आवरून घेतली. त्यांना पण हेल्प केली. त्यांना गोळे करून दिले पोळ्यांचे. त्यांनी एक पोळी छान बनवली. म्हटलं हे तुम्हालाच खावं लागेल आणि त्यांनी ती मलाच चारली आणि म्हणत होते तूच खा. आणि काय होतं ना, मला त्यांची एवढी भीती वाटते किचनमध्ये. आणि ते आले आणि काही करायचं असलं, नुसतं त्यांच्या हातातून काही ना काही पडतच राहतं आणि काही ना काही तुटफूट होतच राहतं. एवढी छान माझी सहदाची बॉटल होती कॅबिनेटमधून, फक्त ते काढत होते. हृदयाला खोकला झाला होता, तर अद्रक आणि सहद द्यायचं होतं. तर ती काढता काढता कशी त्यांच्या हातातून सटकली आणि ती बॉटल फुटली. मला एवढं माझ्या जीवावर आली, एवढं माझं मन दुखलं. म्हटलं काय करता तुम्ही तुमचे कामं ना. म्हणून माझी बिलकुल इच्छा नव्हती की त्यांच्या हातात माझं किचन द्यावं, कारण मी सगळं सेट केलं आहे आणि मोस्टली आजूबाजूला सगळ्या काचेच्या वस्तू असल्यामुळे मला भीती वाटते, कारण त्यांच्या हाताला काच लाभी नाही आहे, सटकतो त्यांच्या हातातून काच. तर जेवणं वगैरे झाले. मी म्हटलं आता राहू दे, आता मी करते. नाही, मी तुला आज मदत करूनच राहणार, तू मग नंतर बोलते. तुम्ही काहीच मदत करत नाही, मी एकटीच करते आणि मला एवढं होते आणि मला तेवढं होते. तर त्यांनी आज फुल त्यांचं म्हणजे पॉवरमध्ये होते की नाही, आज हिला सगळं किचन वगैरे क्लीन करून देणार, तू जे रोज करते तसं. पण ते मला रोज म्हणत आले आहे तू काय किचन क्लिनिंग करत राहते, माझ्या तर तुझी सगळी किचन क्लिनिंग पार्ट झाली आहे. म्हटलं हो, करून तुमच्या पार्ट झाली आहे ना, तर तुम्ही मला करून दाखवा किचन क्लिनिंग. तर हो, करून दाखवतो. तर एवढा त्यांनी भांडे घासायला एवढा वेळ लावला, एवढा वेळ. तोपर्यंत मी हृदयाला
म्हणजे भात वरण चारायचं ते चारून आली, इकडे-तिकडे फिरून आली, गॅलरीमधले कपडे उलट-पालट करून आली आणि यांचं ते भांडी घासणं सुरू होतं. आणि जे काही काउंटर टॉपवरचं सामान आहे ते पण मी खाली घेतलं, ते पण पुसलं आणि वाट बघत होती यांचे भांडे कधी होते, कधी होते आणि एवढं बोर होत होतं. तर बरेच दिवस झाले मला अशा कमेंट येत आहे, की तुम्ही तुमचं एडिटिंग दाखवा, तुम्ही कशा एडिट करता आणि तुम्ही कसे व्हिडिओ शूट करता. ते असं मला बरेच दिवसाचे कमेंटही येत आहे आणि मला Instagramवर पण त्याविषयी मेसेज येत आहे. तर माझं असं म्हणणं आहे, की आता माझं किचन क्लिनिंगचं सुरू आहे, तर मी याच्यात मध्येच कसं दाखवू? तुम्हाला आवडेल का? मी मधातच ते टेकचे वगैरे व्हिडिओ शेअर केलेले. तर माहिती तर आहे, मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडते. मी जेव्हा काही लाईव्ह वगैरे आली, तर तेव्हा माझ्याजवळ जेवढी माहिती आहे, तेवढी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर तुमचे काही प्रश्न असले त्याच्यावर मी बोलत पण असते आणि जी पण मला कमेंट आली, कोणी मला कमेंट केली आणि काही विचारलं, टेकविषयी विचारलं किंवा एडिटिंगविषयी विचारलं, तर ते सगळं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. पण कसं आहे ना, मला प्रत्येकीला मेसेजमध्ये चॅट करून मी सांगू शकत नाही. तर तुम्ही शक्यतो माझं लाईव्ह वगैरे जॉइन करत जा, जेणेकरून मी तुम्हाला ज्या काही तुमच्या प्रॉब्लेम्स आहेत त्या लाईव्ह मार्फत मी तुम्हाला समजून सांगेल. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला नेमका कोणता व्हिडिओ बघायचा आहे, मी शूट कशी करते तो, की मी एडिटिंग कसं करते ते, की मी थंबनेल कसा बनवते ते, की तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला आवडेल. काय तुमचे प्रॉब्लेम आहेत, काय तुमचं नेमका काय प्रॉब्लेम आहे, तुमचा कॅमेऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे, तुमच्या व्हिडिओमध्ये काय अंधार होत आहे, का अंधार होत आहे, तुम्ही म्हणजे तुमचा काय प्रॉब्लेम सुरू आहे, का ब्लर येत आहे तुमचे व्हिडिओ. तर हे सगळे प्रश्न तुम्ही मला जेव्हा विचाराल तेव्हा मी त्याच्यावर सोल्युशन शोधेल आणि तुम्हाला जी आहे ती योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करेल. मला जर तुमचे प्रश्नात जर माहिती पडणार नाही तर मी व्हिडिओ बनवून पण त्याच्यावर काय फायदा. मला अशी इच्छा आहे की मी तुमच्या सर्वांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करावं, माझी मनापासून इच्छा आहे. पण मला असं वाटतं की मी चांगल्या तऱ्हेने तुमच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी लगेच तो व्हिडिओ म्हणजे लगेच तर नाही होणार पण प्रयत्न करेल तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ असा पूर्ण व्यवस्थित असा व्हिडिओ जेणेकरून तुम्हाला सगळं कळेल असा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करेल. आणि शक्यतो माझे लाईव्ह बघत चला आणि मला तुमच्या काही प्रश्न असेल तर लाईव्हमध्ये मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर त्यांनी पूर्ण भांडे घासून दिले मला. आज तर खूप मला चांगलं वाटलं. असं कोणी आयते असे भांडे वगैरे घासून दिले तर चांगलं वाटते. वेळ लागला पण झालं, काम झालं एकदाचं. मग त्यांचं असं होतं की नाही, मी आज तुझी किचन क्लीन करणार का. असं माझं जसं किचन तुम्हाला सर्वांना आवडतं ना, तसं त्यांनाही आवडतं किचन. असं छोटंसं आहे, पटकन साफ होऊन जातं आणि छान आहे. तर म्हटलं राहू द्या, किचन मीच साफ करते. माझा आता रोजचा आहे, मला समजतं. तुम्ही परत काही करून ठेवाल आणि व्यवस्थित पुसणार नाही, कापड वगैरे कोरडा करणार नाही आणि त्याच्यावर सगळी वघळ उमटून दिसेल. आणि थोडासा गुळगुळीत असल्यामुळे तो व्यवस्थित पुसावं लागतं आणि कोरडा करावा लागतो, नाही तर तसे सगळ्या वघळ त्याच्यावर उमटलेल्या दिसतात. तर रॅक तर मी खालीच क्लीन केली होती, पण जी काही आजूबाजूची टाईल्स आहे आणि पूर्ण जो तिथे ग्रेनाईट लागला आहे तो सगळा एकदाचा पुसून घेतला. तो जो कापड आहे धुवून चांगला पिळून त्यांनीच परत परत पुसून घेतला. तर असं असते म्हणजे आपण नेहमी आपणच काम करतो, नेहमी आपणच असं पुढे असतो, मीच करते. कधी-कधी मिस्टरांना पण करू द्यायला पाहिजे आणि आपण थोडंसं रिलॅक्स व्हायला पाहिजे. नेहमी काम करून पण आपली पण बॉडी थकून जाते आणि असं वाटते आपण पण थोडंसं रिलॅक्स व्हावं. आज जसं बाहेर जायचा विचार होता आमचा, बाहेर वगैरे कुठे जाऊ, पण आम्ही मागच्या 2 हप्त्याआधी बाहेर गेलो होतो. चौपाटीवर चायनीज वगैरे, छोले भटुरे सगळं खाल्लं आणि तिथे आईस्क्रीमचे गाडे हृदयाला दिसत होते. तर हृदयाने आईस्क्रीम वगैरे जबरदस्तीने मागितलं. एक सोडून 2-2 तिने आईस्क्रीम खाल्ल्या आणि सगळी तब्येत तिची खराब झाली. आणि कसं ₹100 खाणे आणि तिला ₹2000 दवाखान्यात लागले. आणि जो आम्हाला मेंटली फिजिकली त्रास झाला ती आजारी असल्यामुळे, आणि लेकरू आजारी पडल्यावर एवढं कसं तरी होते ना, घरात बिलकुल चांगलं वाटत नाही आणि मला खूप त्रास झाला. ती झोपत पण नव्हती आणि माझं हे सुद्धा सुरू होतं व्हिडिओचं आणि तिची पण तब्येत 2 हप्ते बरोबर खराब होती. तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं, आता ऊन पण वाढत आहे. दुपारी पण आपण 11 पण वाजता 10 पण वाजता जरी घराच्या बाहेर निघालो तरी खूप अशी ऊन असते. तर त्याच्यामुळे म्हटलं आपण बाहेर जाऊच नको, आपण घरीच राहू. संध्याकाळी फक्त मला इथे थोडंसं मार्केटमध्ये काम होतं, तर संध्याकाळी आपण जाऊन येऊया म्हटलं. बाकी सगळी मी क्लिनिंग करून घेतली. जे काही माझी डेलीची क्लिनिंग आहे, जो काही फ्रीजवरचा पसारा आहे तो आवरून घेतला.
फ्रीज टी व्ही तर मी नेहमी पुसतच असते. माझ्या नेहमी क्लिनिंगमध्ये फ्रीज आणि टी व्ही हे पुसल्याच जाते आणि जे खाली कॅबिनेट आहे ते पण माझे पुसल्याच जाते. पण कधी कधी कसं होते, डेलीमध्ये माझं एक हात फिरवणं होत नाही, कधी कधी सुटून जातं. कसं असते, हृदयाचा टायमिंग असतो जेवणाचा, तो पण मला त्याच टायमिंगला तिला भूक लागते आणि ती बरोबर तेव्हा जेवायला मागते आणि अर्धा तास जे आहे तिच्या मागे फिरावं लागतो मला जेव जेव करून. ते तिचं कसं आहे, सगळं तिला चांगलं पाहिजे आणि असा वरण भात वगैरे दिला तर ती नको म्हणते. तर तिला काही असं बनवून द्यावं लागते. असं मी म्हणजे बॅटर वगैरे बनवून ठेवत असते, मूग डाळीचं वगैरे वाटून त्यामध्ये लसूण, थोडंसं मिरची, जेवढं तिला तिखट पाहिजे तेवढं असं बॅटर फ्रीजमध्ये बनवून ठेवते आणि तिला वाटलं तर तेव्हा बनवून देते. आणि ज्या दिवशी तिने नखरे केले खायचे तर मला बनवून द्यावंच लागते, नाहीतर तिला जेवायला नाही दिलं आणि तिचं जर पोट भरून नसलं तर माझं काम होत नाही आणि ती नुसती चिडचिड करत राहते, हे दे ते दे, नुसती चॉकलेट मागेल. आणि थोडेसे जेलीवाले चॉकलेट आणून ठेवले आहे घरी तिच्या पप्पांनी, पण ते पण देणे एकदम मला योग्य वाटत नाही. बरेचसे कलर आणि प्रिझर्वेटिव्ह त्या चॉकलेटमध्ये असतात. किचनमधले कामं सगळे आटोपल्यावर बाहेर आली. कपडे सगळे उलटपालट केले. सकाळीच कपडे मी धुवून टाकले होते. कपडे एकदाचे धुतले की टेन्शन राहत नाही, आरामात सुकल्या जातात. आणि सगळे उलटपालट केले आणि फक्त माझ्या एकटीचे कपडे होते. मी लेट अंघोळ केली. आज सुट्टी असल्यामुळे थोडं लेट करूया म्हटलं. रोज तर आहेच आपलं लवकर. आणि अंघोळ झाल्यावर लगेच मी किचनमध्ये आली. देवाजवळ दिवे वगैरे लावून स्वयंपाक करून घेतला आणि मग नंतर लास्टला आहे माझे कपडे मी बाथरूममधून आणले आणि वाळत टाकले आणि बाकी सगळे व्यवस्थित उलटपालट केले. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.